आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। गोव्यात पर्यटकांची लूट उघड। बोटिंग स्कुबाच्या नावाखाली सर्रास दादागिरी, प्रशासन झोपेत। गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची उघडपणे आर्थिक फसवणूक होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। बोटिंग आणि स्कुबा ड्रायव्हिंगच्या नावाखाली पर्यटकांना अक्षरशः लुबाडले जात आहे। स्वस्त आणि आकर्षक पॅकेजेसचे आमिष दाखवून पर्यटकांना जाळ्यात ओढले जाते आहे आणि नंतर त्यांच्यावर दमदाटी करून पैसे उकळले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही बेकायदेशीर एजंट बोटिंग, स्कुबा ड्रायव्हिंग आणि नाश्ता जेवण यांचा समावेश असलेली स्वस्त पॅकेजेस देण्याचे आमिष दाखवतात। मात्र प्रत्यक्षात ठिकाणी पोहोचल्यानंतर पर्यटकांना दिलेल्या आश्वासनांचा मागमूसही नसतो। अपुऱ्या सुविधा, व्यवस्थापन अस्ताव्यस्त आणि पर्यटकांची पूर्णपणे दिशाभूल केली जाते। जेव्हा पर्यटक याबाबत जाब विचारतात तेव्हा त्यांना उघडपणे धमकावले जाते। उरलेले पैसे दिले नाही तर तुमचे आधीचे दिलेले ॲडव्हान्स सुमारे 2,000 रुपये जप्त केले जातील, अशा शब्दात पर्यटकांना दडपण आणले जाते। या प्रकारामुळे पर्यटकांना मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक फटका बसतो आहे। काही प्रकरणांमध्ये त्या पर्यटकांना दर्पण किंवा किरकोळ वस्तू देऊन थट्टा केली जात असल्याचे प्रकारही उघड झाले आहेत। या सगळ्या प्रकारामुळे गोव्याच्या पर्यटन प्रतिमेला तडा जातो आहे। पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू असताना स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभाग नेमके काय करत आहे, असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे। पर्यटकांची सुरक्षा आणि विश्वास धोक्यात आला असताना संबंधित यंत्रणांची निष्क्रियता चिंताजनक ठरते आहे। पर्यटकांनी सावध राहा। कोणत्याही अनोळखी एजंटला आगाऊ पैसे देऊ नका। फक्त नोंदणीकृत आणि अधिकृत पर्यटन संस्थांकडूनच बुकिंग करा। दमदाटी किंवा फसवणूक झाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा। दरम्यान या फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर तातडीनं कडक कारवाई करावी, अन्यथा गोव्याची पर्यटन प्रतिमा गंभीरपणे मलिन होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। महावृत्त न्यूज मीडिया, पणजी, पुणे। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।